आता ते आता म्हणते ते तेव्हा कुठलं कळायला होतंय पहिलं जांभळीचं फाट लिंबा काय त्या पेरूचं फाट अडकावायची मांडवात बापू आलेच नाही तर बघा आम्ही वैतागलोच नाही कधी नाही आमचे लग्न झाल्यावर गिरण आली नाही नाही पहिले तसं नव्हतं ना बोलता आयुष्य त्यांचं गेलं बायको संग स्वभाव लय चांगला होता स्वभाव चांगला म्हणजे जो काय का 8 लाख सांभाळायचं म्हणजे काय जो काय आणि ते गेली की आता एक लेकरं आईला ऐका नाही खटकं पडतच नव्हतं आमचं अजूनही सुद्धा रुपया घेत नाही जवळ हे काय नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव म्हणजे सुका पाटील. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतभर सगळ्यांच्या ओळखीचे झालेले सुका पाटील. त्याचबरोबर त्यांनी खात असलेले 35 भाकरी यामुळे तर ते जास्तच फेमस झाले. आज आपण त्यांच्या गावी गादेगाव, तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. आजी कसं आहे, बरं आहे का? हो चांगला आहे. तब्येत वगैरे कशी आहे? होय सॉरी चांगली. बर. होय आजी तुमचं पूर्ण नाव काय हो? तुमच्या दोघांचं काय? हा बरं बरं. सुशाला सुखदेव क्षीरसागर. बर बर बर. आणि तुमचं माहेरचं गाव कुठलं हो आजी? मारापूर आहे. हा मारापूर मारापूर. तालुका कुठे येतोय? मंगळवेढा. अच्छा अच्छा. उपास आहे का तुमचा आज? हा उपास आहे आज. नवरात्रीचा? हा नवरात्र. हा बर बर. आज बापूंचं नाव महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर गाजतंय. तर तुम्हाला काय वाटतंय? छान वाटतंय आम्हाला. होय चांगलं वाटतंय. होय होय चांगलं वाटतंय. ह्याच्या आधी बापूंबद्दल एखादी अभिमानाची गोष्ट झाली असं तुम्ही सांगू शकताय का? अभिमानाची? आता ते धंदाच करत होतो 12 महिने, कसे कसे अभिमान सांगायचं. म्हणजे काय व्यवसाय करायचा? व्यवसाय मेंढरच राखत होता नाही. अच्छा अच्छा. मेंढर राखायचं, बैल कवा रासणीला जायचं, कवा मेंढर राखायचं, सारखी मेंढर राखत होत. कुठे पेंड्या बांध, कुठे भुंड्या तोड, कुठे असलंच करायचं. तुम्ही पण त्यांच्या सोबत जायचं? हो सोबत मग काम करावं लागायचं. म्हणजे मेंढर राखायला पण? नाही नाही मेंढर राखायला नाही, त्यांची ती एक राहणं होत हंड्याल करत. एक हंड्याल करत घरात खटाला दांडगा होता, आम्ही कशाला जातो. तुम्हाला आठवतंय का म्हणजे तुमचं लग्न किती साली झालं? आता ते आता म्हणते ते तेव्हा कुठलं कळायला हवं. तेव्हा मुलीला मुलगा बघा येत नव्हता आणि मुलगी नवरदेवाला बघायला जात नव्हती. कुठलं काय आठवतंय पहिलं जांभळीचं फाट लिंबा काय त्या पेरूचं फाट अडकावायची मांडवात. म्हणजे त्याचाच मांडव असायचा? त्याचाच मांडव असायचा. येळवाट टाकायचं आणि ते फाट वावायचं आत सोडायचं खाली. जाऊ बापू तुम्हाला बघायला आलो होतं? बापू आलेच नाही तर बघायला. मग तुमचं लगीन कोणी जमवलं आणि कसं जमवलं? दिरा भावाने जन्मलं, चुलत सासऱ्याने, सख्या सासऱ्यानं, माझ्या चुलत्यानं, वडिलांनी जमवलं. म्हणजे आधीचेच काय नातेसंबंध होते का? नाही नातं बितं संबंध काय नव्हतं, काय नव्हतं. तुमचं वय वगैरे किती काय? आता वय माझं 70-75 असेल. तब्येत कशी टणटणीत आहे का? टणटणीत आहे. अच्छा. त्यावेळेस खाणं पिणं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. म्हणजे अजून तुम्ही 70 वयात सुद्धा टणटणीत आहे, उपास तापास करताय. काय तर काम मुलकाचं करायचं. भाकरी पाट 4ला उठून करायच्या, दिवस उगायला भाकरी गेल्या पाहिजे त्या रानात. आज महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला एक प्रश्न पडलाय की सुका पाटील म्हणजे बापू हे 35 भाकरी खात होते, बरोबर का? मग त्यांना भाकरी करून घालणारी त्यांची अर्धांगिनी त्यांना खरंच एवढं 35 भाकरी करून घालायचा त्रास होत असेल का? त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? काय त्रास होत नव्हता. अच्छा. तेव्हा पहिले निमेराचं लोक उठून भाकरी करायच्या बाया आणि त्रास काय करायचा. म्हणजे आजकाल छोटं कुटुंब असते 3-4 लोकांचं आणि एखादी बाई तिला जर भाकरी 5 ते 7 करायचे असतील तरी सुद्धा ती वैतागती. त्यावेळेस तुम्ही एवढ्या भाकरी? आम्ही वैतागलो नाही कधी. वैतागलो कधी नाही भाकरीला. अच्छा. म्हणजे त्यावेळेस साठीक माणूस घरात राहायचं. अच्छा. भाकरी करायला चकड्याचा 2 तव चालायचं, इकडे 2 तव चालायचं. 4 पाण्याचा पोळाला गुतल्या. आजी तुम्हाला मुलं किती आणि मुली किती? मला 3 मुली आहेत, 1 मुलगा. 1 मुलगा आणि 3 मुली. बर. मग आता तुम्ही गादेगाव मध्ये लेकीच्या घरी राहतो. अच्छा अच्छा. किती नंबरची लेक? ही थोरली साऱ्यात.
बर बर बर. तिच्या पाठची तावशीत दिली, हा हा हा. तिच्या पाठची महोदात दिली, बर बर. चिक महोद. हा हा. पहिलं जे म्हणजे भाकरी जे करत होता त्याचं पीठ होतं ते असं गिरणीत वगैरे नेत नव्हते. नाही, आमची लग्न झाल्यावर गिरण आली. आले का? होय, आमचे लग्न झालं तेव्हा गिरण आली. एका चुलत सासऱ्याने गिरण आणली गावात गारमेंट्यात. नाहीतर पहिलं तावशीला दळून आणत होतो आम्ही जाऊन. म्हणजे जात्यावरनं पण जात्यावर बाया दळत होत्या, ह्या आमच्या सासूच्या वयाच्या दळत होत्या बाया. तुम्ही नाही जळत. आम्ही नाही दळलं, उकायला बडबडावं, आम्ही दळलं नाही. बरं, नाचणीची भाकर वगैरे असायची नाही ती काय नाही, ते प्रकार? नाचण्याचं आम्ही नाही बघा खाल्लं. अच्छा. ज्वारीची भाकर आमच्या गावाला होंडे लई पिकायची पहिली, हा हा. पण आम्ही होंडेची सुद्धा भाकरी खात नव्हतो. हम्म. म्हातारी मस्त करायची, टोपलं भरून करायला लावायची होंडेची भाकरी, एक टोपलं आणि ज्वारीच्या. पण मी आमच्या वडिलाच्यात बी काय आसर बसर खाल्लेलं नाही. चपाती आणि ज्वारीची भाकर चांगलीच खाल्ली. मग म्हातारी म्हणायची तू होंडेची भाकर का बरं खात नाही? म्हणलं मला आवडतच नाही तर काय करू म्हणून. मी उपाशी राहायची, संध्याकाळी ज्वारीची खाई. हा हा. असं करायचं, काय करायचं. लगेच झाल्यावर किती दिवसात बापूंना तुम्ही बघितलं? हा लगेच झाल्यावर लगेच झाल्यावर बघितलं होतं का? हा लगीन झाल्यावर, लग्न झाल्यावरच बघितलं. पहिलं म्हणजे असं नव्हतंच. नाही नाही, पहिले तसं नव्हतं, लग्नातच बघितलं. लग्नात बघितलं तर कुठं पहिली बोलत तर होते, हा. बोलत तुम्ही नव्हते नवरा बायको. बोलायचं. हा हा महिना दोन हा, नाही नाही, बोलायचं नाही हो. तुमचा थोरला भाऊ तुमच्या थोरल्या भाऊला म्हणून तर बोलला नाही. बायको संग ना बोलता आयुष्य त्यांचं गेलं बायको संग. आजी, हो, तुमचे जे सासू आणि सासरा आहे त्यांच्याबद्दल थोडं सांगता का? बर, काय सांगू. म्हणजे त्यांचा स्वभाव. स्वभाव लय चांगला होता, स्वभाव चांगला म्हणजे जो काय का 8 लाख सांभाळायचं म्हणजे काय जो काय आणि ते गेली की आता एक लेकरं आईला ऐका नाही, ते एवढं कुटुंब सांभाळायचं म्हणजे काय साधा आहे. सासू मध्ये सून मध्ये खटक उडतात, तसं तसं एखाद तसं तुमचा नाही. क्षण सांगा. तसं काय सुद्धा नव्हतं आमचं, खटकं पडतच नव्हतं आमचं. बापूचं दोघांचं कसं आहे? नाही नाही, आमचं दोघांचं बी नाही, पहिल्यापासून कडपासूनच काय नाही दोघांचं. ते रुपया जवळ ठेवून घेत नाही तर काय करायचं, कशाला कटायचं. तुमच्याकडे आहे का? म्हणजे सगळं निर्मळ व्यवहार. निर्मळ यावा, पोटाला खाणे काम काम बघणे. करणं. अजूनही सुद्धा रुपया घेत नाही जवळ, काय नाही. म्हणजे सगळा कारभार तुमच्याकडे असायचा. हा, वायली राहिल्यावर बघा ते. वयाच्या 70 तुम्हाला एवढी मोठी प्रसिद्धी भेटली. मग काय तर अहो, कधी म्हणजे मालक कधी जवळ पंढरपूर आहे का हात सुद्धा जोडा गेला नाही पांढराला. पण हे आता कुठं कुठं माणसं हो, हो, हो. खरंय. हा हा, बघा की, हा मी जाते महिन्यात दर महिन्यात पांढरा. पहिल्यापासून तुम्ही जाता का? हा, लहानपणापासून मी जाते. नाही, तुम्ही उपास पकडला त्याच्यावरून समजलं समजलं. धार्मिक. हा. तुम्ही आता मुलीकडे किती दिवसापासून म्हणजे राहताय? आम्हाला हे 9-10 महिना असेल की मुलीकडे आलोय आम्ही. हा, वायली राहिल्यावर मी आज बघितलं. एका जागी होतं तर काय नाही, खा भाकर आणि कर काम, एका जागी होतं. वायली राहिल्यावर मग तर माझी मी व्यवस्थित सारखे कधी कधी सुद्धा नाही बापू, चुकून नाही. जत्रा विकलेली पैसा आणून द्यायचा, हवाले करायचं, काय नाही. करा, ठेवा, बसा, एकदाच उडवा नाही तर महिनाभर उडवा. स्वस्त असायचं मग, स्वस्त असायचं पहिलं. हा, भाज्यावर पहिले निराळच खाणं होतं, आता निराळच खाणं काय याला चव आहे का एका तर काय औषध सारे. हे आता कोराड लागली म्हणून ह्याच गोळ्या नाही तर कधी थंड नाही, ताप नाही, कधी गोळी नाही ह्याच. अजून गार पाण्यानं आंघोळ करतात, आम्ही झोपेत आहे म्हणजे उठायचं, जत्राबाजी घाणशान काढायचे, आंघोळी करायची, आधी भाकरीला तवा ठेवायचा, भाकरी करायच्या कालवणाच्या काय विचारात पडायचं नाही. वैशी चटणी भाकरीवर घालायची, ती येळभर 2 भाकरी खायची. 7ला खायच्या, पण 10ला खायच्या, पण 2ला खायच्या आणि संध्याकाळी खायच्या. अच्छा, म्हणजे किती टाइम हा, जेवण व्हायचं? हा, 4 टाइम? 4 टाइम, 3 टाइम खायचं.
एखाद्या बारीला 4 टाइम खायला शेंगा पाडून पाडून भुका लागायच्या असल्या बाबळा जडपाया ते काय हाताला घटायची शेंगा पाडून. जसं की बापू पहाटे 4 वाजता उठायचं, हं. तसं तुमचा दिवस कुठून सुरू व्हायचा? मग आमचा बी होयाचा बापू उठून गेला का आमचा उठायला लागायचं करायला. बापू आधी उठायचं. ते उठत होतं अजूनही आमच्या आधी उठतात. सकाळी मुलगी म्हणली अगं बापू आंघोळ करून बसल्या त्यांचे कपडे तर नेऊन दे नाही म्हणले. आजी हं. तुम्हाला भेटून मस्त वाटलं, होय होय मस्त बापूंना वाटलं. पण भेटून मस्त होय. वाटलं. हं, आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं हं. सुख समृद्धीचं आणि आरोग्यमय जावं बरं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. बरं हा? होय होय चला मग येतो आम्ही. होय हा? होय होय धन्यवाद. होय.